नमस्कार मंडळी, जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला रेसिपीला सुरुवात करूया. 3 चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे. पहा, 3 चमचे बेसन पीठ घेतलं. त्यामध्ये हे भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकली, पांढरे तीळ टाकून घेतले, चवीनुसार मीठ टाकून घेतलं, तसंच हे आमचूर पावडर पण टाकून घेतली. आता हे बाजूला ठेवू द्या. आणि आता हे 1 वाटी मी पोहे घेतले होते, भिजवून ठेवले होते. आता हे मी ताटामध्ये काढून घेत आहे. पहा, आता हे पोहे भिजवून ठेवले होते, त्यामुळं थोडंसं ह्याला थोडं एकजीव करून घेऊया, थोडं एकत्रित करू. थोडासा छोटासा डो तयार होईल अशा पद्धतीनं आपण हे पोहे हे करून घ्यायचे, मळून घ्यायचे. अशा पद्धतीनं हे आपण मळून घेत आहोत. पहा, असा हा डो तयार करून घ्यायचा. बघा, आपला हा डो तयार झालेला आहे. आणि आता हे ओटाणे घेतले मी. हे ओटाणे मी पाणी गरम करून त्याच्यामध्ये मीठ टाकून मी हे शिजवून घेतलेले आहेत. आणि आता हे मी रगडून घेते. थोडं ओबडधोबड असे रगडून घ्यायचे. आणि हे पोह्याचं जे डो तयार करून घेतला हा आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. आणि आपण हे बेसन पीठ, आमचूर पावडर, जिरे पावडर, मीठ वगैरे हे घेतलं, मिक्स करून ठेवलं होतं, हे पण टाकून घेतलं. 2-3 मिरच्या घेतल्या, त्याचे काप करून टाकले. आलं हे आपण आता खिसणीवर खिसून आपण हे आलं पण टाकून घेतलं. आणि आता ही कोथिंबीर मी कात्रीनं कट करून घेते. छोटे छोटे कण कोथिंबीरीचे पण छान लागतात. असं हे मी मिक्स करून घेतलं. आता हे बटाटा शिजवून घेतलं होतं आणि मी हे अर्ध बटाटा मी ह्या किसणीनं खिसून घेत आहे. आता हे किसणीनं खिसून घेतलेलं आहे. आणि जे काही अर्ध बटाटा आहे हे मी हातानं चुरून घेत आहे. कारण बटाट्याचे जे मोठे काप राहतील ते दाताखाली आल्यानंतर आपलं जे काही कटलेट आहे ते खायला छान लागेल. हे ओवा आहे, ओवा मी हातावर घेऊन घसरून टाकलेला आहे. हे मिक्स करून घेतलं. आणि आता आपण हे कटलेट करून घेऊया. अशा पद्धतीने हे कटलेट आपण करून घेत आहोत. असं गोल गोल गोळा करून घ्यायचा आणि थोडंसं चपटं करून घ्यायचं. अशा पद्धतीने हे आपण करून घेतलेलं आहे. पहा, अशा पद्धतीने हे सगळे कटलेट मी करून घेतले. पहा, असे आपले हे कटलेट झालेले आहेत. आणि आता गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये मी तूप टाकून घेतलं. तूप आता बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये हे कटलेट आपण घालून घेऊया. हे सगळे कटलेट मी ह्याच्यामध्ये घातले. आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे आपण त्याच्यावर तूप टाकून घेत आहोत. पहा, सगळ्या कटलेटवर मी तूप टाकून घेतलं. आणि आता आपण हे थोडंसं पलटी करून घेऊया. आता हे आपले कटलेट पलटी करून झालेले आहेत. पहा, असे हे पलटी करून घेतले. आणि थोडंसं प्रेस करायचं, जेणेकरून आतला जो भाग आहे तो पण थोडासा फ्राय होतो व्यवस्थितरित्या. आतपर्यंत आपण व्यवस्थितरित्या फ्राय करून घेऊया. चला, असं प्रेस करून जर आपण फ्राय केलं तर व्यवस्थितरित्या कटलेट आपले फ्राय होतात. बघा, अशा पद्धतीने हे आपले कटलेट झालेले आहेत. पूर्णपणे मी पलटी करून घेतले. आता सर्व करून घेऊया. चला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.